गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रिय ऑफिशियल चॅनलमध्ये। तर आज मी सकाळ सकाळ गहू भिजत घालते कारण की कुरड्या करायच्या, त्याच्यामुळे 3 दिवस गहू भिजवावं लागतात म्हणून गहू भिजत घालते। आणि आज समोरच्या पण भिंतींचं काम चालू आहे। कुठे चालली पिऊ फिरायला? बाप्पा करायला। हां, कुठे चालली सांगा मला? बाप्पाला चालली पिऊ? आमच्या घरापासून जवळच इथे आमचं थोडंसं काम होतं म्हणून आम्ही आलो होतो। तर तिथे ऑफिस बंद होतं आणि दुपारची वेळ होती, त्याच्यामुळे लंच ब्रेक पण झाला होता। तर म्हटलं आता त्यांना जेवण वगैरे करून यायला टाईम लागेल, तोपर्यंत तिथे ऑफिसवरती बसून काय करणार, म्हणून आम्ही आलो होतो। इथे जवळच आमच्या गावाच्या जवळच भीमा नदी वाहते आणि त्या नदीच्याच काठाला इथे कुंडमाऊलीचं मंदिर आहे। खूप छान आणि सुंदर मंदिर आहे। तर ते बघण्यासाठी चालू होतो। बरेच वर्ष मी येण्याचा प्रयत्न केला पण कधी योग आला नाही। तर फायनली आज मला योग आलाय मंदिर बघण्याचं। तर आज फर्स्ट टाइम मी आली मंदिरामध्ये। बोलतात त्या नदीच्या आजूबाजूला ना खूप मोठे मोठे कुंड आहेत, तर ते पण बघणार आहोत आपण। मंदिराचा परिसर वरतून पाहिला तर खूप छान वाटत होता। आत्ताच 2-3 दिवसापूर्वी ह्या मंदिरात यात्रा होती। तर यात्रा 3 दिवस झाले मला वाटतं यात्रा झाली। छोटीशीच यात्रा भरते पण दरवर्षी यात्रा असते। हे कुंडमाऊलीचं मंदिर आहे, म्हणजे देवीचं मंदिर आहे। तर इथे आजूबाजूला भरपूर असे कुंड आहेत आणि रांजण खळग्या टाईप पण आकाराची भरपूर अशी खळगी आहेत, तर ती पण आपण बघणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण आलो आता इथे मंदिरात दर्शन घेऊया। मी पण फर्स्ट टाइमच ही कुंडमाऊलीची मूर्ती बघते। खूप छान दिसत होती आणि खूप रेखीव वाटत होती। तर आत्ता सगळ्यात आधी आपण दर्शन घेऊया, त्याच्यानंतर आजूबाजूचा पूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवणार आहे। तर छोटंसं मंदिर होतं पण खूप देखीव होतं आणि काम पण खूप छान केलं होतं मंदिरामध्ये। तर बघा हे असं मंदिर आहे कुंडमाऊलीचं आणि आजूबाजूला तर एवढे कुंड आहेत ना विचारू नका। तर लहानपणापासून ह्या कुंडांबद्दल ऐकते पण कधीच येणं झालं नाही माझं। मी बऱ्याच वेळा मंदिराच्या साईडने गेली पण कुणीच आवर्जून घेऊन नाही आलं। तर आज फायनली मी आली आणि आज मला एवढी उत्सुकता लागली नाही ते कुंड बघण्याची। तर बघा आजूबाजूला ना पूर्ण जाळी मारली, कारण की कुंडामध्ये लोक उतरतात आणि पोहतात वगैरे, म्हणून ना सेफ्टीसाठी मंदिराच्या साईडने पूर्ण जाळी मारली आहे आणि एकदम मंदिराला लागून आहे, त्याच्यामुळे ना पूर्ण सेफ्टीसाठी जाळी मारली। तर चला आता पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवते कशी कुंड बनलेत। आणि बोलतात की खूप मोठे मोठे कुंड आहेत इथे समोरच्या साईडला आणि त्याच्यातलं पाणी कधीच आटत नाही। पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला अजून एका ठिकाणी रांजण खळगे बघायला भेटतील, ते म्हणजे पारनेर तालुक्यातील निगोज या ठिकाणी। तशीच मिळती जुळती थोडीफार रचना या नदीची पण आहे आणि या खडकांची रचना ही मृदू खडक आणि कठीण खडक अशी झालेली असते। ज्यावेळेस वेगाने प्रेशर पाणी वरतून वाहून येतं, ते पाण्याबरोबर दगडगोटे वाहून येतात आणि त्यांचे घर्षण हे खडकाला होतं आणि त्यातला मृदू खडक हा झिजला जातो आणि कठीण खडक तसाच राहतो आणि त्यापासून हे असे खळगे तयार होतात। तुम्ही बघू शकता हा खड्डा आहे, त्याच्यामध्ये असे दगड आहेत। तर हे दगड त्या खडकाला घासतात, म्हणजे ज्यावेळेस वेगाने पाणी येतं त्यावेळेस दगड खडकाला घासतात आणि त्यांचं घर्षण होतं आणि त्याच्यामुळे हे असे खळगे तयार होतात। तर बघू शकता तुम्ही कशी निसर्गाची किमया आहे। वर्षानुवर्ष ही प्रक्रिया चालू असते। दगडगोटे खडकाला घासतात आणि खडकांची झीज होते ना, अशा प्रकारचे खळगे बनतात। तर बघा खालच्या साईडला पण भरपूर असे डीप खळगे होते पण मी काही त्या साईडला गेली नाही। मला उतरायची तर खूप इच्छा होती पण असं उंच होतं आणि मी पण फर्स्ट टाइम आले होते, त्याच्यामुळे थोडी भीती पण वाटत होती, त्याच्यामुळे मी काय खाली गेली नाही। तर माझे जे चुलते आले होते ते सांगत होते की इथं आम्ही आधी पोहत होतो पण आता जास्त लोक येत नाहीत पोहायला। ते लहान होते तेव्हा इकडे ह्या नदीला पोहायला यायचे। तर बघा खूप असे मोठे मोठे आणि डीप खळगे आहेत। तर ही प्रक्रिया वर्षानुवर्ष चालू राहते, त्यापासून अशी ही रांजण खळगे बनतात। तर खूप छान वाटलं, मी खूप दिवसातून आली तर मला खरंच छान वाटलं। मी एवढं जवळची आणि एवढी छान जागा मिस केली तर मलाच खूप असं मनात गिल्टी वाटलं। खूप वर्ष माझी इच्छा होती ही खळगे बघायचे ना, आज ती फायनली पूर्ण झाली। तर खूप सुंदर असा परिसर वाटला मला। पाणी पण एकदम क्लीन होतं आणि आता नदीचं पाणी इकडच्या साईडला थोडंसं कमी असतं कारण की आमच्या खालच्या साईडला पाणी तुंबवलं जातं, त्याच्यामुळे तिथे जास्त फुगारा येतो पाण्याचा। पण ह्या साईडला ना पाणी वरतून भीमाशंकर साईडने वाहत येतं राहतं, त्याच्यामुळे इकडे पाण्याचा थोडंसं हे कमीच असतं, जास्त पाणी नसते इकडे। पण पावसाळ्यात ना हे पूर्ण खळगे भरून वाहतात ना तेव्हा खूप सुंदर दिसतात। मी भरपूर मुलांच्या स्टेटसवर बघितले, मी आतापर्यंत कधी पावसाळ्यात इथं आले नाही आहे पण नक्की जेव्हा कधी येईल ना पावसाळ्याच्या टायमिंगला तेव्हा नक्की येईल। तर मला खूप छान वाटलं बघून, ऊन तर खूप लागत होतं पण तरी अशी इच्छा होती का अजून पुढे जावा। निसर्गाची रचना बघायला ना डोळ्याला खरंच छान वाटते। आर्टिफिशियलपेक्षा ना नॅचरल गोष्टी बघण्यामध्ये जी मजा असते ना ती आर्टिफिशियलमध्ये नसते। तर खूप सुंदर असे रांजण खळगे आहेत आणि हे बघतानाच मला त्या निगोजच्या नदीची आठवण झाली। तर असं तर आता हे सगळे खळगे वगैरे बघून झालंय ना आम्ही आलो घरी आलो तर इथं आमच्या बजरंगला सोडलं होतं पाळण्यासाठी। बघा किती छान पळतोय। हे आमच्या गाईला दुसरं वासरू झालंय, पहिल्याचं नाव राजा होतं आणि आता हे दुसरं झालंय, त्याचं नाव बजरंग ठेवलंय। तर भावाने त्याला पळण्यासाठी बाहेर सोडलं होतं आणि
तो पळत होता आणि पिऊ आणि सानू होती तर त्याला घाबरून घरामध्ये लपून बसलं होत्या दोघी पण. तर बघा किती छान आहे आमचा बजरंग. अयो बजरंगला खाऊ आणलंय का? खाऊ आणलंय का बजरंगला? हा तुझ्या बजरंगचा फोटो काढायचा आहे का? सगळं झाल्यानंतर कोंबड्यांकडनं पुन्हा जाऊन आलो. तर आज समोरच्या भिंतींचं काम चालू होतं तर बरेच बांधकाम झाले. आज 2 लोकांना आणलं होतं आणि त्यांनी बरंच भिंत बांधली मोठी आता. तर हे खूप वसाड पडलं होतं पण आता छान दिसेल बांधकाम झाल्यावरती. तर चला, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.